मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 4:15 आणि आम्ही जात आहोत उज्जैन महाकाल. तर बघूयात आता पुढे कसं कसं काय काय होतंय आणि काय होतंय. मित्रांनो, आता आपण निघालोय. अंधार असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ घेतलेले नाहीत, सगळे आपल्यासोबतच आहेत. हा आमचा पहिलाच व्लॉग आहे. आता सध्या इथून आम्ही 5 गाड्या निघालोय. एक गाडी नालासोपाऱ्यावरून येणार आहे, शुभम आणि स्वप्नील. ते लोक आपल्याला डायरेक्ट हायवेलाच जॉईन करतील. तर चला मग आता भेटूयात. शुभम यांना भेटून डायरेक्ट पुढे जो आपला फर्स्ट हॉल्ट असेल तिकडे थांबणार आहोत. तर चला मग भेटूया आता आपल्या फर्स्ट हॉल्टला. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला. तर अशा प्रकारे आम्ही कोटीमध्ये आलेलो. मित्रांनो, हा होता आपला पहिला हॉल्ट, गोटी टोल नाका. गोटी टोल नाक्याच्या पुढे इथे चहा वगैरे प्यायला थांबलेलो, कारण थंडी लागत होती सकाळची. तर सगळे लोक थोडेसे भेटलेले, तर बोलले फोटो वगैरे पण काढूया. सकाळ पण झालेली, तर त्यामुळे इकडे फोटो वगैरे काढायला थांबलेलो. सगळेजण सामान वगैरे बांधत होते व्यवस्थित. चहा वगैरे पिऊन झालं आता, आणि आता इथून आम्ही निघतोय. तर चला. एकटाच आपण खेचणार आहे. हा,
झालं नंबर प्लेट तुटली रे फायबर आहे ना. काय आलं कशी काय तुटली अर्धी तुटली काय तुटली कशी काय अरे व्हायब्रेशन तुटते नशीब भेटली कोणाला भेटली कोणाला भेटली कोणाला भेटली भेटली नाही रे, लटकलेली पूर्णच लटकलेली एवढीच राहिलेली. नशीब त्याला भेटली तर. थांबवलं मी. काय नाही दाखवायचं हे बघा. आपण नंबरच ठेवतो. व्हायब्रेशन मी तुटली भूक लागली. याचं म्हणणं आहे आपण डायरेक्ट असं मधून शॉर्टकट मारतो एवढं फिरून गेलं ए गाईज गाईज चलो यार चलो शनी चला गाडीवर चला चला गाडीवर बस चल चल पटपट पटपट मी निघाले नारायणपर्यंत तिथून 243 किलोमीटर चल लवकर चला. चल बस गाडी चालेल पेट्रोल भरून थोडंसं पुढे आलो आणि घाटामध्ये असताना लेफ्ट साईडला सगळे लोक थांबलेले. समजलं नाही का थांबलेत म्हणून मी पुढे जाऊन थांबलो आणि रिटर्न जाऊन मी बघितलं तर रुपेशच्या गाडीचं व्हायब्रेशनमुळे नंबर प्लेट निघालेली लटकत होती. तर ती पाठवून बघितली बाकीच्यांनी आणि त्यांनी त्याला थांबवून ती काढली. नंतर थोडंच पुढे येऊन रिटर्न येऊन मी गाडीवर बसतोय ना बसतोय तोपर्यंत पाठवून परत आवाज द्यायला लागले. म्हणून परत मी पाठी वळून बघितलं आणि रिटर्न तिथे गेलो. तर बघा आता हे काय केले परत एकदा रुपेशने. नंबर प्लेट तोडली कशी काय पाय टाकायला. ए तू नंबर प्लेट जमा कर फक्त कोणाची नंबर प्लेट बाकी बॅगेत जागा लय माझ्या गाडीवर बसू नको पुढची वाटची काय नंबर प्लेट ठेवायची आपण ह्याची पण तोडलीस आम्ही आता इकडे नाश्ता करायला थांबलोय. सगळ्यांना भूक लागली होती. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. चांगलं हॉटेल आहे. दिसलं जरा चांगलं हॉटेल. तर सगळे लोक आतमध्ये जात आहेत आता
आणि गाड्या वगैरे जरा सावलीला लावल्यात, कारण सामान पण आहे गाडीवरती, जर एका साईडला असलेलं बरं. त्यामुळे आता जात आहेत सगळे लोक आतमध्ये. आणि इकडे हे बघा, अशा या लालपरी पण इकडे येतात, म्हणजे चांगल्या बसेस पण इकडे थांबतात. तर चांगलं हॉटेल आहे, नक्की एकदा या. जेवण करायला थांबले, मिसळ आलेली आहे. सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालाय, छान होता नाश्ता. आता सगळे लोक बाहेर आले, सामान वगैरे बांधतात गाडीवरती आणि कवर पण लावतात वरून, म्हणजे जास्त धूळ माती वगैरे बॅगवरती बसू नये. आणि इथून पुढे आता निघतोय आम्ही. तर चला मग जाऊयात पुढे. तुम्ही आता बघू शकता आम्ही MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही आता MP ला इंदोरमध्ये एंट्री करू आणि अजून बघूया आता पुढे काय होतंय. तर मित्रांनो, आम्ही आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलेली आहे, महाराष्ट्र आणि MPच्या बॉर्डरवरती आहे. इथे थोडेसे फोटो वगैरे काढतोय, पाणी वगैरे पितोय आणि इथून पुढे जातोय. तर सगळ्यांना छान वाटते, पहिल्यांदाच बॉर्डर क्रॉस केली आहे सगळ्यांनी, त्यामुळे सगळेजण खुश आहेत. तर चला इथून पुढे जाऊयात. आता आम्ही इंदोरच्या जवळ पोहोचलो. हा टोल नाका आहे, टोल नाक्याच्या पुढे येऊन आम्ही थांबलोय बाकीच्या लोकांसाठी, कारण पुढे आता इंदोर येईल आणि इंदोरच्या इकडे आता जेवायसाठी थांबायचं आहे. कारण इकडे खूप लवकर बाकीच्या हॉटेल्स वगैरे बंद होतात, तर रात्रीचं जेवायला वगैरे थोडंसं आम्हाला भेटण्यासाठी प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आता पुढे आम्ही हॉटेल बघून जेवणार आहोत. तर चला. मित्रांनो, आता आम्ही जेवणासाठी थांबलोय. हा सरळ सरळ रोड पुढे उज्जैनला जातो आणि इथेच इंदोरमध्ये राईट हँड साईडला एक भोजनालय आहे, तिकडे आम्ही जेवायला थांबलोय. छान जेवण भेटतं म्हणून इकडच्या लोकल लोकांनी सांगितलं. तर हे आहे कर्णावत भोजन प्रसादी म्हणून, इकडे छान जेवण भेटतं. तर आम्ही लोक इकडे थांबलोय, आता बाकीचे लोक येत आहेत आणि इथून जेवण आम्ही डायरेक्ट आता उज्जैनला जाणार आहोत डायरेक्ट. तर चला मग जाऊयात. आपण महाकाल नगरीमध्ये आलोय आणि हे बघा, हे जे समोर दिसतंय ते महामृत्युंजय द्वार आहे. महाकाल नगरी तिथून प्रवेश झालेला आहे आपला. तर चला मग जाऊया आता डायरेक्ट हॉटेलवरती. तर मित्रांनो, आता आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलो आहे हॉटेलवरती. आत्ता वाजलेत रात्रीचे 10. सगळेजण खूप कंटाळलेत दिवसभर गाडी वगैरे चालवून, आणि थंडी तर खूपच जास्त आहे. फ्रेश वगैरे झालेत सगळे, येतानाच जेवण आलेलो. त्यामुळे आता चला, आता आराम करतो आणि डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी. चला. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण नाश्ता करायला थांबलो. बघू शकता तुम्ही, इथे इंदोरची उज्जैनची एक स्पेशालिटी आहे वडा आहे, आणि तो खूप तिखट आहे. आपल्याकडे जसा वडा भेटतो तसा वडा नाही, इथे खूप तिखट वडा भेटतो, म्हणजे एकदम स्पायसी. तर आपल्या लोकांना तेवढी स्पायसीची खायची सवय नसते, तरी पण आपण ट्राय करूया. आणि इंदोरी पोहे पण आपण मागवलेत आणि चहा त्यासोबत. आणि पुढे आता आपण इथून नाश्ता करून झाल्यानंतर सगळी पोरं आम्ही जाणार आहे महाकालच्या दर्शनाला. तर तुम्ही पुढे बघा अजून काय काय होतं. माझा चमचा कोणता आहे? हा.
नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही अशा या शेअर ऑटोमधून डायरेक्ट भैरवनाथ मंदिराच्या इकडे आलो. पूजा की थाली आ जाओ इधर आ जाओ इधर आ जाओ. हे कपडे पण बोलवा ना. लाईन चेंज नको करू मंदिराच्या इथे आल्यानंतर खूपच जास्त गर्दी होती. आम्ही तिकडून पूजेची थाळी वगैरे घेतली आणि आम्ही लाईनला लागलो. तर बघा हा जो काही माहोल होता तो खूपच छान होता. आणि हे आहे गेट, मेन गेट. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर सचेत आणि मी थोडं डिस्कशन करत होतो पुढे कसं जायचं, काय करायचं. कारण इथून पुढे आम्ही रामघाट वगैरे या ठिकाणी जाणार होतो. तर आमचं आता कालभैरव मंदिराचं दर्शन झालेलं आहे. होती गर्दी आहे, लॉंग विकेंड असल्यामुळे खूप जण आले. 1.5-2 तास तरी लागले दर्शनाला. दर्शन घ्यायच्या टायमाला जास्त वेळ थांबून नाही दिलं. ठीक आहे, दर्शन झाले. बघूया आता पुढे कुठे जायचं आणि काय करायचं. कालभैरव मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आत्ता बाहेर आलो आणि कालभैरव परिसरातून आम्ही थोडंसं चालत बाहेर आलो. तर हा काही असा नजारा होता बाहेर. अशी खूपच छान होतं, असं सगळीकडे हिरवळच दिसते. आणि नाही, आता चाललोय पुढे चालत आणि पुढे जाऊन आता मग आम्ही शेअर ऑटो बघू. तर आत्ता आम्ही भैरवनाथ मंदिरातून दर्शन घेऊन तिकडून निघालेलो. तिथून इलेक्ट्रिक शेअर ऑटो असतात, 100 रुपये एका रिक्षाचे घेतले. आम्ही 9 जण होतो, तर 2 रिक्षा केलेल्या. तिथून आम्ही रामघाट परिसरात तिथे आम्हाला सोडलं. त्याच्यानंतर आम्ही आता पहिलं जात आहोत हरसिद्धी माता मंदिरात. तिथून जाणार आहे. नंतर त्याच्याच बाजूला जवळ आहे रामघाट. आणि रामघाट नंतर थोडं संध्याकाळी रोषणाई वगैरे असते महाकाल मंदिरात. त्यामुळे महाकाल मंदिरात थोडंसं संध्याकाळ अंधार झाल्यानंतर जायचा प्लॅन आहे. तर आम्ही नंतर तिकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर बघूया पुढे जायचं आणि काय करायचं. फोटो खिंचाना चाहिए यार. हा वाला व्हिडिओ काढायचा. रात्री आरतीच्या वेळेला दिवे पेटवतो.
सिद्धी माता मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि आता आलेलो आहे रामघाट. तर हा रामघाटाचा परिसर आहे. बघू शकता. तर हा रामघाट परिसर आहे पूर्ण. खूप सारे भक्त भाविक इकडे अशी आंघोळ वगैरे करून आता आम्ही उज्जैन महाकाल या मंदिराच्या दर्शनासाठी उभे आहे. लाईनमध्ये उभे आहे आता. कालभैरव मंदिरात जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी इथं पण दिसते. परंतु इथे जरा सिस्टमॅटिक वाटते त्यामुळे थोडं पटपट दर्शन होईल. मित्रांनो आपण आता कुठे आहे? बम बम. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आहे महाकालच्या दरबारात उज्जैनमध्ये. गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे, पण दर्शनाला फारसा वेळ नाही लागला. 1-2 तासात आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. माझ्यामुळे दर्शनाला वेळ नाही लागला. कसं झालं दर्शन? एक नंबर. तिथे पाठीमागे मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारीच जर कोणी लांबून वगैरे येणार असेल तर हे भक्तनिवास आहे. श्री महाकालेश्वर भक्तनिवास म्हणून आहे भारत माता मंदिर. मंदिराच्या शेजारीच आहे. जर कोणी येणार असेल तर त्याला होऊ शकते. जे लोक लांबून यायचा वगैरे विचार करतात ते लोक. मित्रांनो, आता आपलं दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता रात्रीचे जवळजवळ वाजलेत 12. आम्ही इथं येतच जेवण वगैरे करून आलो. थंडी जरा रात्रीच्या टायमाला इकडे जरा जास्तच थंडी आहे, त्यामुळं जेवण वगैरे बाहेर केलं आणि आम्ही आता डायरेक्ट रूमवरती आलो आहे. तर हा व्लॉग आपला इथेच संपत आहे, मुंबई टू उज्जैनचा.
जर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.